26 जून रोजी शिरूर तालुक्यातील पारोडी येथील गगनगिरी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट या कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाने एक धडक कारवाई केली। तब्बल 12,000 लिटर संशयास्पद भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आलं। डेअरीला सील ठोकलं आणि परवानाही निलंबित केला। या कारवाईचा राज्यभर मोठा गाजावाजा झाला। पण आता या कारवाईला सुमारे 15 दिवस उलटून गेले, तरीही पुढे काय झालंय? संबंधित दोषींवर नेमकी कोणती कायदेशीर कारवाई झाली आहे, तर याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही। त्यामुळे आता या नागरिकांमधून एकच सवाल उपस्थित होतोय, ही कारवाई केवळ प्रसिद्धीपुरतीच होती का? याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश मारणे यांनी। कारवाईच्या वेळी दुधाचे नमुने प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवले असल्याचं सांगण्यात आलं होतं। जेव्हा आमचे प्रतिनिधी योगेश मारणे यांनी याबाबत एफडीएच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी सांगितलंय की दुधाच्या नमुन्यांचा अंतिम अहवाल यायला साधारणपणे 1 महिन्याचा कालावधी लागतो आणि हा अहवाल आल्यानंतरच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल। पण यामुळे नागरिकांच्या मनात संशय निर्माण झाला। जर अंतिम अहवाल यायचा होता तर मग 12,000 लिटर दूध आधीच नष्ट का करण्यात आलं? आणि जर भेसळ सिद्ध झालेली नाही तर मग एवढ्या मोठ्या कारवाईचा गाजावाजा करून प्रशासनाने मौन का बाळगलंय? शिरूर तालुक्यातील केवळ गगनगिरी डेअरीच नाही तर अनेक दूध संकलन केंद्र, बेकऱ्या आणि दुग्धजन्य पदार्थाचे मोठे उद्योग सुरू आहेत। मग प्रश्न पडतोय की अन्न आणि औषध प्रशासनानं इतर केंद्रांवर अलीकडच्या काळात किती तपासण्या केल्यात, किती नमुने गोळा केलेत, याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही। कारवाईची ही व्याप्ती केवळ एकाच कंपनीपुरती मर्यादित आहे का? मिळालेल्या माहितीनुसार या कंपनीतून दररोज तब्बल 10,000 लिटर दूध मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये पुरवलं जाते। जर खरंच या दुधात भेसळ होती तर हे केवळ एका डेअरीपुरतच मर्यादित आहे की यामागे एखादं मोठं भेसळयुक्त रॅकेट कार्यरत आहे? याचा सखोल तपास होणं अत्यंत गरजेचं आहे। आता या संपूर्ण प्रकरणात दोनच बाजू असू शकतात। पहिली बाजू म्हणजे जर अहवालात दूध भेसळयुक्त आढळलं तर दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी, आणि दुसरी बाजू म्हणजे जर प्रयोगशाळेच्या अंतिम अहवालात दूध सुरक्षित असल्याचं स्पष्ट झालं तर तेही तितक्याच पारदर्शकपणे प्रशासनानं जनतेसमोर मांडलं पाहिजे। कारण जर दूध चांगलं निघालं तर त्या व्यापाऱ्याच्या झालेल्या नुकसानीला आणि बदनामीला जबाबदार कोण? थोडक्यात सांगायचं तर अन्न व औषध प्रशासनाची विश्वासार्हता आता त्या लॅब रिपोर्टवर आणि त्यानंतर होणाऱ्या अधिकृत कारवाईवर अवलंबून आहे। अंतिम सत्य काय आहे? भेसळ होती की नव्हती? प्रशासन यावर कधी अधिकृत भूमिका जाहीर करणार, याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं। तुम्हाला काय वाटतं? या कारवाईबद्दल कमेंट करून नक्की सांगा।